आवाज येतोय? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोमस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात. त्याचबरोबर तुम्हाला दिलेल्या सराव टेस्टचा निकाल तुमचे मित्र, नातेवाईक, पालक, शिक्षक सुद्धा पाहणार आहेत. त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. तरी 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचची सर्व बॅच आम्ही तुम्हाला अगदी फ्री देणार आहोत. या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून टेलिग्राम वरती तुम्हाला अगदी तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. सर्व पीडीएफ सर्व पहा. आदित्यने आरती प्रीतीचा मेल आयडी खोलून दिला. अभिनंदन आदित्य, खूप छान. मला वाटलं नव्हतं टेक्नॉलॉजीच्या तुला एवढ्या गोष्टी येतात. कित्येक लोक अडाणी, त्यांना तो येत नाही. आदित्यने तिच्या बहिणीचा मेल आयडी सुद्धा तयार करून दिला. अभिनंदन आदित्य, मला जे काम करायचं होतं ते तू माझं काम करून टाकलंस. खूप छान, मला मदत केल्याबद्दल तुझं आभार. आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय व सैनिक स्कूलचं तासिकासाठी महाराष्ट्रामध्ये सर्वे केला. तर आम्हाला असं जाणवलं रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000पर्यंत फीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये खूप. परंतु आम्ही या आमच्या शाळेच्या युट्यूबच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, गरजूवंत विद्यार्थ्यांसाठी, 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अगदी फ्री 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 करत आहोत, अगदी मोफत देत आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेची नम्र विनंती. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणाऱ्या परीक्षेचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचा आज आपण आयोजन केलेलं आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, भाषा विषयाच्या अभ्यासासाठी आपण बाजारातून पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे. त्यातून आपण अभ्यास करतो आणि ते करणे योग्य. पहा विद्यार्थी मित्रांनो, भाषा विषयाचा अभ्यास करताना आपल्याला पुस्तकामध्ये 50 ते 60 उत्तरांचा अभ्यास करता येतो. परंतु आपल्याला तेवढाच अभ्यास पुरेसा नाही. आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायसाठी आम्ही तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उत्तरे भाषा विषयासाठी देत आहोत. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका अगदी फ्री. तरी तमाम विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 196 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आज जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 196 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भाषा विषयासाठी नवोदय मध्ये प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असणार आहेत. आणि ह्या 20 प्रश्नामध्ये आपल्याला 4 उत्तरे आहेत आणि 4 उत्तरावरती आपल्याला 20 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 1.25 मार्कासाठी म्हणजे एकूण 25 गुण. आणि आम्ही दिलेले 200 प्लस उत्तरे जर तुम्ही पैकीचे पैकी गुण घेत असाल तर भाषा विषयाचे पैकीचे पैकी गुण घेण्यापासून तुम्हाला परीक्षेमध्ये कोणीही रोखू शकणार नाही याची तर आम्ही तुम्हाला खात्री देतो. अगदी 200 सराव टेस्ट सगळ्या सोडवा, तुम्हाला त्या व्हॉट्सअपच्या चॅनलवरती उपलब्ध होणार आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उतारा क्रमांक 196 भागवत रेंज कमी जास्त होत राहते आपल्या वस्तीवर. तासिका करत राहा, रेंज कधी येते कधी जाते. मोकळ्या ठिकाणी बसा, थोडं घरात बसण्याऐवजी मोकळ्या ठिकाणी. श्रावणी सानप मध्ये मी पण मेल करायला शिकले, आरती म्हणते मी पण शिकले. अरे तुम्हाला शिकवलं आदित्यने, त्याचे आभार माना.
चला उतारा क्रमांक 196 वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. पाहू कोणाचं 1 मिनिटाच्या आत वाचून होतंय. तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी. तनुष्का कट्टे वाचल्यामध्ये अभिनंदन. तनुष्का यशस्वी गोवर. आदित्य सानप 5व्या प्रश्नाचं उत्तर देतोय. आदित्य तू मागं पडलाय लय, लाईव्ह ताशिका कर. आदित्य सानप तू खूप मागं पडलाय, लाईव्ह ताशिका करत जा. तुला लाईव्ह ताशिका कशा करायच्या एकदा शिकून घे. प्रशांत सानप अभिनंदन. कृष्णा खाडे अभिनंदन. सृष्टी गंगाळ अभिनंदन. आरती प्रीती सोनल अभिनंदन. अक्षता सानप अभिनंदन. आदित्य सानप अभिनंदन. चला खूप छान, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर. श्रावणी सानप अभिनंदन. हा श्रावणी तिच्या आरतीचं नाव कट करून टाकलं, स्वतःचं नाव ठेवलं फक्त. खूप चाबडी पोरगी, तिला मोठ्या बहिणीचं दुखणंच येतं. मी ताशिका करते, तिचं नाव कशाला घेता म्हणते. तिसरीतील विद्यार्थिनी 5वीची ताशिका करते, तिच्याबद्दल श्रावणीचं अभिनंदन. उमेर अत्तर अभिनंदन. चला सर्वांचाच उतारा वाचून झालाय. उतारा अगदी सोपा आहे पा. आपल्या परिचयाचा रोजचा. आपल्या शरीराचं वजन कमी करण्यासाठी आपण नाना प्रकारचे टास्क करतो आणि ते कमी करण्याचा प्रयत्न करतो. तुमचं वजन कमीच असतं विद्यार्थी मित्रांनो, पण काही मोठ्या व्यक्तींचं वजन खूप वाढतं आणि त्यांना बीपी, शुगर, डायबिटीज असे आजार चालतात. त्याच्यामुळं वजन नियंत्रित ठेवणं गरजेचं खूप. सार्थक सानप अभिनंदन. ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय. जाधव, स्वती जाधव अभिनंदन. चला तुमचं भागवत बघा, रेंज कमी आहे म्हणतो आणि कमेंट करतो. जर रेंज कमी आहे तर कमेंट कशी माझ्यापर्यंत पोहोचते भागवत सांग बरं तूच मला. मी तुला म्हणतोय ना, रेंज येत राहते जात राहते. चला उतारा क्रमांक 196. शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त 2च सोपे नियम आहेत. ते म्हणजे गोड कमी जाणे, गोड कमी खाणे, कमी मेदयुक्त संयुक्त आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे. वजन कमी करण्यासाठी सुनेला गोड जाणे, गोडला गज नाही. तरी तुम्ही साखर, केक, बिस्किटे कमी प्रमाणात आणि फळे, भाज्या आणि पाणी पुराणे मानले जाणे कमी होऊ. उतार्यामध्ये खूप चुका पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप चुका. टायपिंग मिस्टेक, एकही शब्द व्यवस्थित नाही, वाक्य व्यवस्थित नाही. पहा, मला समजेल असं मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त 2च नियम आहेत. ते म्हणजे गोड कमी खाणे, कमी मेदयुक्त संतुलित आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे. वजन कमी करण्यासाठी गोडची गरज नाही, तर तुम्हाला साखर, केक, बिस्किट कमी प्रमाणात आणि फळे, भाज्या, पाणी पुरेसे प्रमाणात मानले कमी वजन कमी होऊन तुम्ही स्वस्थ राहाल. रोज फिरायला जावे आणि सायकल चालवावी. टेलिव्ही प्रमाणे घेतले तर तुम्ही खेळण्याऐवजी जास्त सक्रिय राहणे हे अधिक चांगले होईल. विद्यार्थी मित्रांनो, सॉरी, या उतारामध्ये माझ्याकडून टाईप करण्यामध्ये खूप चुका झाल्यात. उतारा योग्य नाही, तरी पण आपण या उतारावरील काही प्रश्न बघू. जमलं तर आपण 200 पेक्षा जास्त उतारे घेऊ. चला प्रश्न पहिला, आपण निरोगी कसे राहिले पाहिजे. प्रश्न पहिला, आपण निरोगी कसे राहिले पाहिजे. पर्याय फक्त बिस्किटे खाऊन, पर्याय बी फक्त व्यायाम करून, पर्याय सी अधिक संतुलित आहार व व्यायाम करून आणि पर्याय डी अधिक फळे खाऊन. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवर. आपणास निरोगी कसे राहता येईल.
पर्याय ए फक्त बिस्किट खाऊन आपल्याला निरोगी राहता येईल. पर्याय बी फक्त व्यायाम करून आपल्याला निरोगी राहता येईल. पर्याय सी संतुलित आहार आणि व्यायाम करून आपल्याला निरोगी राहता येईल. आणि पर्याय डी अधिक फळे खाऊन आपल्याला निरोगी राहता येईल. चला, यशस्वी भवर सी उत्तर, प्रशांत सानप सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर, सृष्टी गंडाळ सी उत्तर, उमेर अत्तार सी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर, तनुष्का कटके सी उत्तर, सृष्टी गंडाळ सी उत्तर, महेश सानप आसावरी सानप सी उत्तर, नंदन सी उत्तर, जाधव सी उत्तर, प्रशांत मते फोर्थ आणि फिफ्थ लाईन मध्ये आपण वाचू पहा. कमी करण्यासाठी सुनेला गोड जाणे गरज आहे. तुम्ही साखर, केक, बिस्किटे कमी प्रमाणात आणि फळे, भाज्या आणि पुरेशे प्रमाणात वजन कमी होऊन स्वस्थ राहील. प्रशांतनी सगळ्यात आधी ओळख क्रमांक सांगितलेला यशस्वी मध्ये सेकंड आणि थर्ड लाईन. वजन निरोगी कसे राहाल, तर याच्यामध्ये प्रशांतच्या ओळख क्रमांक चुकलेले आहे. यशस्वीची ओळख क्रमांक बरोबर आहे. सेकंड आणि थर्ड लाईन फक्त दोनच उपाय नियम, ते म्हणजे गोड कमी खाणे आणि मेदयुक्त संतुलित आहार कमी घेणे आणि अधिक व्यायाम करणे. पहा प्रशांत, तुझी ओळख क्रमांक चुकली. पहा यशस्वी भवरने सगळ्यात आधी बरोबर ओळख क्रमांक सांगितले. पहा सेकंड आणि थर्ड लाईन आहे यशस्वी तुझं खूप अभिनंदन. तो दुसऱ्याकडे लक्ष न देता आपलं शोधून टाकलंस, त्याच्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. आरती सानप सी उत्तर, आरती प्रीती सोनवती गिरजाई सी उत्तर आलंय. पहा तुमचं अभिनंदन. अक्षता सानप सी उत्तर, आदित्य सानप तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर. आदित्य खूप पाठीमागे ताशिका करतोय. पहा लाईव्ह ताशिका करायला शिकवा त्याला कोणीतरी. आदित्य कृष्णाकडे वगैरे जातो का तू, किंवा प्रदीपकड मोबाईल घेऊन? आदित्य, किंवा रात्र खूप झाली, नको जाऊ आता. तुला उद्या सकाळी कोणाकडे तरी मोबाईल घेऊन जा. आदित्य सानप, तू सकाळी 6 वाजता कोणाच्या तरी मोबाईल घरी घेऊन जा, लाईव्ह ताशिका करत जा. तुला लाईव्ह ताशिका करता येत नाही. चला, तनुष्का म्हणते सेकंड आणि थर्ड लाईन, नंदन सेकंड लाईन थर्ड लाईन म्हणतोय. चला अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी सी उत्तर दिलेलं आहे संतुलित आहार आणि व्यायाम, त्यांचं उत्तर बरोबर. श्रावणी सानप सी उत्तर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, उत्तर कोणाचं चुकलं नाही, फक्त प्रशांतनी ओळख क्रमांक मध्ये गडबड केली आणि तुमची गडबड झाली. त्याचं बघून टाकण्याचा प्रयत्न केला बहुतेक बऱ्याच जणांनी, त्याच्यामुळे मेसेज त्यांनी डिलीट केला की सगळ्यांनी डिलीट केला. अरे असं योग्य नाही, दुसऱ्याचं बघून टाकणे योग्य नाही, आपला आपण शोधत चला. पहा यशस्वीने कोणाकडे लक्ष न देता त्याचं तिने वाचला उत्तरा परत आणि ओळख क्रमांक टाकले, त्याच्यामुळे तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत जाता आलं. यशस्वी परीक्षेला तुमच्या सोबत नसणारे, तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे. पहा चला अभिनंदन. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. प्रश्न दुसरा, वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे? वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे? पर्याय साखर आणि केक, पर्याय बी फळे आणि भाज्या, पर्याय सी बिस्किटे आणि व साखर, आणि पर्याय डी बिस्किटे व फळे. पहा योग्य उत्तर श्रावणी म्हणते यशस्वी भवर बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, नंदन बी उत्तर, तनुष्का बी उत्तर, प्रशांत बी उत्तर. प्रशांत ओळख क्रमांक टाकीत चल, बी 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 टाकलं म्हणजे काय उत्तर बरोबर नाही. तुझं 5व्या प्रश्नाचं एका दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आदित्य सानप बी उत्तर, उमेर अत्तार बी उत्तर. यशस्वी म्हणते डाऊन फोर्थ आणि फिफ्थ लाईन, खालून 4थी आणि 5वी वर. केक, बिस्किटे कमी प्रमाणात आणि फळे, भाज्या आणि पाणी पुरेशा प्रमाणात वजन कमी होऊ शकतं. अभिनंदन यशस्वी, खूप छान. अक्षरा सानप बी उत्तर, श्रावणी सानप बी उत्तर, महेश सानप आसावरी सानप बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर, प्रशांत मध्ये 5व्या ओळीमध्ये उत्तर. अभिनंदन प्रशांत, यशस्वी, प्रशांत दोघांचे अभिनंदन. आदित्य सानप डी उत्तर. अरे आदित्य लाईव्ह ताशिका कर, तुला कवाचं झालं सांगतोय, तो ऑफलाईन ताशिका करतोय. दुसरा प्रश्न पुढे चाललाय, तू कोणत्या प्रश्नाचं उत्तर टाकतोय? नक्की दुसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर टाकायचंय का तुला? बिस्किटे आणि फळे खाल्ले वजन कमी होतं का? स्वाती जाधव बी उत्तर, तनुष्का खटके फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ लाईन मध्ये अभिनंदन तुमचं. प्रश्न दुसरा, वजन कमी करण्यासाठी काय जास्त खाल्ले पाहिजे? तर योग्य उत्तर पर्याय बी
बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. फळे आणि भाज्या सर्वात जास्त खाल्ल्या पाहिजेत, तरच आपलं वजन कमी होईल. उत्तरामध्ये याची ओळ क्रमांक बरोबर. चला, तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक खाल्ले पाहिजे? निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक खाल्ले पाहिजे, काय अधिक प्यायले पाहिजे? प्यायले, सॉरी चुकीचं वाचलं मी, क्षमस्व. प्यायले म्हणजे पिलं पाहिजे. आपण न चावता जे गिळतो त्याला पिणं म्हणते. म्हणजे चहा पिणं, साखर पिणं, दूध पिणं, सरबत पिणं, ज्यूस पिणं, अशा प्रकारे आपण पातळ पदार्थ पितो, घट्ट पदार्थ चावून खातो. पर्याय ए कोको पेय म्हणजे कोको कोला, थम्सअप सारखे पेय. पर्याय बी फळांचा रस प्यायला पाहिजे. पर्याय सी पाणी पिलं पाहिजे. आणि पर्याय डी भाज्यांचा रस पिला पाहिजे. चला, तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. उत्तर टाका. निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक पिलं पाहिजे? याचं उत्तर उत्तरामध्ये आहे चला, कोणीच उत्तर टाकत नाही. तिसरा प्रश्न दिसत नाही का तुम्हाला स्क्रीनवरती? निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक पिलं पाहिजे? कोको कोला पिलं पाहिजे का? कोको कोला. पर्याय बी फळांचा रस पिलं पाहिजे का निरोगी राहण्यासाठी? पर्याय सी पाणी पिलं पाहिजे का? आणि पर्याय डी भाज्यांचा रस पिलं पाहिजे का? चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर. उत्तर येत नाही कुणाचं? काय अडचण आहे का? सृष्टी गंडाळ सी उत्तर. तनुष्का घटके सी उत्तर. प्रशांत 5वी ओळ म्हणतोय. अक्षता सानप सी उत्तर. यशस्वी ओव्हर डाऊन 4th and 5th लाईन. श्रावणी बी उत्तर. फळांचा रस. आसावरी सानप, महेश सानप 5वी ओळ म्हणते. चला, कृष्णा खाडे सी उत्तर. भागवत सानप सी उत्तर. स्वाती जाधव सी उत्तर. विनू सानप तिसरा प्रश्न. यशस्वी ओव्हर सी उत्तर. आरती प्रीती सोनल 5th लाईन मध्ये. आपण 5वी ओळ पहा. कमी करण्यासाठी सुनेला व गोड जाणे व गजल आणि साखर. पहा, निरोगी राहण्यासाठी आपण सर्वात जास्त काय केलं पाहिजे? या उत्तरामध्ये आलेलं आहे आदित्य सनपचे उत्तर. हुमेर दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर बरोबर येतोय. हुमेर लाईव्ह तशिकाकर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक. आरती प्रीती सोनल सी उत्तर. चला, सर्वांचं अभिनंदन. सी उत्तर देणाऱ्यांचं फक्त अभिनंदन. सी उत्तर बरोबर. फळांचा रस नाही तर पाणी. सर्वात जास्त पाणी पिलं तर आपण निरोगी राहू शकतो. श्रावणी सानप सी उत्तर. महेश सानप सी उत्तर. जाधव 5th आणि 6th लाईन मध्ये. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. सी उत्तर अगदी बरोबर. ज्यांचं सी सोडता दुसरे उत्तर आहे त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. चला, तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी चौथा प्रश्न. कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे? प्रश्न चौथा. कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे? पर्याय फिरणे आणि सायकल चालवणे. पर्याय फिरणे आणि सायकल चालवणे. पर्याय बी पतंग उडवणे. पर्याय बी पतंग उडविणे. पर्याय सी व्हिडिओ गेम खेळणे. पर्याय सी व्हिडिओ गेम खेळणे. आणि पर्याय डी टेलिव्हिजन पाहणे म्हणजे टीव्ही पाहणे. पहा, या प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये नाही. आपल्याला ओळ क्रमांक शोधायची नाही. आकलनावरचा प्रश्न, आपल्या बुद्धीच्या आकलनावरचा हा प्रश्न. या उत्तरात आलेल्या माहितीच्या आधारे कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे म्हणजे सर्वांसाठी चांगला आहे? पहा, तर पर्याय फिरणे व सायकल चालवणे हा उपक्रम सर्वांसाठी चांगला आहे. पर्याय बी पतंग उडविणे हा उपक्रम सर्वांसाठी चांगला आहे. पर्याय डी व्हिडिओ गेम खेळणे हा उपक्रम सर्वांसाठी चांगला आहे. आणि पर्याय डी टेलिव्हिजन पाहणे. प्रशांत सानप ए उत्तर. तनुष्का कटके ए उत्तर. सृष्टी गंडाळ ए उत्तर. विनू सानप एक टाकलंय. प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकत चला. अक्षता सानप ए उत्तर. आदित्य सानप ए उत्तर. तनुष्का कटके 3rd लाईन म्हणजे 2nd लाईन मध्ये. आपण पाहू खालून तिसरी आणि दुसरी ओळ. मनाला वजन कमी होऊन
तुम्ही स्वस्त राहाल, रोज फिरायला जावे आणि किंवा सायकल चालवावे. चला अभिनंदन तनुष्का, खूप छान, अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न चौथा, कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. चला महेश साहेब, आसावरी साहेब, डी उत्तर देत आहे टेलिव्हिजन. तिसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर. अरे चाललाय चौथा प्रश्न. आसावरी महेश, कुठं कोणत्या काळामध्ये जगता तुम्ही? यशस्वी बोर हे उत्तर, श्रावणी सानप हे उत्तर, प्रशांत आणि यशस्वी आणि तनुष्का तिघांनी ओळख क्रमांक सांगितली, तुमच्या तिघांचे अभिनंदन. कृष्णा खाडे हे उत्तर, स्वाती जाधव हे उत्तर, उमेर अख्तर हे उत्तर, आरती प्रीती सोनल हे उत्तर, आदित्य सानप हे उत्तर. चला चारही प्रश्नाचे आतापर्यंत बरोबर उत्तर आले. तिसऱ्या प्रश्नाचं बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं होतं. चला आदित्य सानप हे उत्तर चौथ्या प्रश्नाचं. आदित्य, आताशी लाईव्ह आलाय तू, लाईव्ह तासिका करण्यासाठी टास्क कट करून परत जॉईन करायचा, जेणेकरून आपण लाईव्ह जॉईन होतो. आणि सकाळी तू कोणाकडे तरी मोबाईल घेऊन जा 6 वाजता, घरी तासिका करू नको. प्रदीपकडे जा, कृष्णाकडे जा, कोणाकडेही जा, मोबाईल घेऊन टास्क कर. चल सकाळी 6 वाजता उठला पाहिजे तू. चला प्रश्न चौथा, योग्य उत्तर पर्याय ए. फिरणे व सायकल चालवणे हा उपक्रम सर्वश्रेष्ठ आहे, हे उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. प्रश्न पाचवा, सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? व्याकरणावर आधारित प्रश्न, याचं उत्तर उत्तरामध्ये शोधायचं नाही. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, एकवचन, अनेक वचन, लिंग, शब्दांच्या जाती याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार. परत समूहदर्शक शब्द, घरदर्शक शब्द याचाही आपल्याला अभ्यास करावा लागणार. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व अभ्यास करणार आहोत. पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाका. विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे आपल्याला पाचव्या प्रश्नाचा. भागवत सानप चौथ्या प्रश्नाचं हे उत्तर, अभिनंदन. महेश आसावरी तुमचं हे उत्तर, अभिनंदन. पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाका. तनुष्का कटके बी उत्तर देते, निष्क्रिय. प्रशांत सानप फक्त बी टाकतोय, प्रश्नाचं त्याला काही मिळत नाही वाटतं. कोणता प्रश्न चाललाय आपला? खालून दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये म्हणते, कोणत्या प्रश्नाचं म्हणते स्वाती जाधव तुम्ही? या प्रश्नाचं उत्तर आहे का उत्तरामध्ये? यशस्वी बरोबर बी उत्तर. भागवत सानप चौथ्याचं हे टाकतोय. भागवत एकाच वेळेस टाकत सर किती वेळा टाकतो चौथ्या प्रश्नाचं हे? रेंज नाही म्हणतो, उत्तर डबल डबल टाकतो. आरती प्रीती सोनल बी उत्तर, सृष्टी कंदार बी उत्तर, कृष्णा काळे बी उत्तर, भागवत सानप बी उत्तर. 3 बरे आलंय तुझं. आताशी पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाकलंय. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. निष्क्रिय अगदी बरोबर. मी उत्तराचे पर्याय वाचले नाही आणि तुमचे उत्तर यायला सुरुवात. पर्याय ए आळस, पर्याय बी निष्क्रिय, पर्याय सी इच्छुक आणि पर्याय डी ऊर्जावान. पर्याय ए आळस, पर्याय बी निष्क्रिय, पर्याय सी इच्छुक आणि पर्याय डी ऊर्जावान. चला ज्यांनी बी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन, खूप छान. सक्रियच्या विरुद्धार्थी शब्द निष्क्रिय, बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन, खूप छान. अक्षदा सानप बी उत्तर. पहा अक्षदा चौथीतील मुलगी, 5वीची तासिका लाईव्ह दररोज करते. दिलेले उत्तरेही दररोजची दररोज सोडून मला सेंड करते, खूप छान, अभिनंदन. आरती आसावरी आणि महेश मात्र उत्तरे सोडून ग्रुपवर टाकत नाहीत. घरी गेल्यानंतर त्यांना आराम करणे, मोबाईलवरती व्हिडिओ पाहणे, गेम खेळणे आवडीचे विषय. चला श्रावणी सानप प्रश्न क्रमांक टाकलाय, उत्तर मी टाकतो श्रावणी तुझ्यावरचं. दुसऱ्यांदा टाकलं बी उत्तर, अभिनंदन. महेश सानप, आसावरी सानप बी उत्तर, अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांचे अगदी 5 पैकी 5, 5 पैकी 4 गुण या उत्तरामध्ये मिळाले. एका प्रश्नाबद्दल बऱ्याच जणांचा गोंधळ उडाला. 5 पैकी 5 घेणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. बघू कोणी 5 पैकी 5 घेतले. उत्तर क्रमांक 194 मध्ये, सॉरी 196 मध्ये कोणी 5 पैकी 5 घेतले. चला थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. चला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. व्हॉट्सअपच्या चॅनलची युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. युट्यूबला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून नवीन लाईव्ह तासिकाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचे फायदे तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, आत्ताही सांगतो.
अगदी पहिल्यापासूनच्या सर्व तासिकाच्या इत्थंभूत माहिती तुम्हाला मिळणार. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटू उद्या सकाळी लाईव्ह तासिकेमध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू, गुड नाईट, सी यू, थँक्यू. जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.